आणि 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। खरं तर इथूनच महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला। 5 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुका, नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या कारण न्यायालयामध्ये काही याचिका प्रलंबित होत्या। अखेर या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला। आतापर्यंत या निवडणुका होईपर्यंत काय काय घटनाक्रम घडला यावर एक नजर टाकूयात। 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि तिथून निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली कारण 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडलेल्या होत्या। वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असेही निर्देश अशी शक्यता होती। जवळपास 9 कोटी मतदार असतील महाराष्ट्रातले, जे या सगळ्या 800 पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील। राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होतील। मतदार याद्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी या निवडणुकांना आपला विरोध कायम ठेवलाय। 1 जुलैपर्यंतच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरल्या जाणार आहेत। तर 15 ऑक्टोबर पर्यंतच्या याद्यांसाठी राज्य निवडणूक आयोग आग्रही होता। त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्रही पाठवलं होतं। मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून निवडणुका थांबवण्यासाठी याचिकाही न्यायालयामध्ये करण्यात आल्या होत्या। जवळपास 20 पेक्षा जास्त याचिका आहेत। निवडणुका थांबवायला उच्च न्यायालयाने मात्र नकार दिला आणि याचिका फेटाळली। राज्यभरातल्या कोणकोणत्या आणि किती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या रखडलेल्या होत्या, ज्यांचा मार्ग मोकळा झालाय, बघूया। 29 महानगरपालिका आहेत राज्यभरामध्ये ज्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। त्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत। जो पहिला टप्पा जाहीर झालाय निवडणुकांचा काही वेळापूर्वी, त्यामध्ये 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायती यांच्या निवडणुका होणार आहेत। 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा अजूनही झालेली नाहीये। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांना शेवटी मुहूर्त मिळालेला आहे। निवडणुकांचं बिगुल वाजलंय। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या ज्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात त्याच्या संदर्भातली माहिती बघूयात। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांची तारीख आज जाहीर झालेली आहे। पहिला टप्पा हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा। इथे 2 डिसेंबरला मतदान होईल, 3 डिसेंबरला निकाल लागेल। नोव्हेंबर महिन्यापासूनच अर्ज करता येणार आहेत। 10 नोव्हेंबर ही उमेदवारांसाठी अर्ज करण्याची तारीख आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील। 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येतील। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत। 288 नगराध्यक्ष या निवडणुकांच्या माध्यमातून निवडले जातील। आणि या सगळ्या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी शुभम उमाळे आता आपल्या सोबत आहेत। शुभम, नुकतीच पत्रकार परिषद पार पडली राज्य निवडणूक आयोगाची। यामध्ये नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या। खरं तर अपेक्षा होती की राज्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि या निवडणुका या सगळ्यांची एकत्रित घोषणा होते काय, पण निवडणूक आयोगाने फक्त पहिल्याच टप्प्यातल्या तारखा जाहीर केल्यात। याचं काही विशेष कारण? कविता, खरं तर मागील 65 महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या। अनेक ठिकाणी कामं जी आहेत, विकास कामं जी आहेत ती देखील प्रलंबित होती कारण की लोकप्रतिनिधी जे आहेत ते नव्हते। पण आज मात्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद काही वेळ आधीच मुंबई या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि अर्थातच आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता जी आहे ती देखील महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जी आहे ती देखील लागू होणार आहे। खरं पाहायला गेलं तर निवडणुका नेमक्या कधी होणार हा प्रश्न विरोधकच विचारत होते, पण मात्र आता विरोधकच कुठेतरी निवडणुका पुढे ढकला असं काहीसं चित्र असतानाच राज्य निवडणूक आयोगाने तडकाफडकी आज निवडणूक पत्रकार परिषदेची घोषणा केली आणि पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे। आचारसंहिता ही मध्यरात्रीपासून लागू होत आहे। नगरपंचायत आणि नगर परिषदा ज्या महाराष्ट्रामधल्या प्रलंबित आहेत, ज्या ठिकाणी निवडणुका मागील 65 महिन्यांपासून होण्या बाकी आहेत, 5 ते 5.25 वर्षांचा काळ झालेला आहे, तिथे सगळ्या निवडणुका आता 2 डिसेंबर रोजी होणार आहेत। अर्थातच लोकशाहीचा उत्सव पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे। खूप वेळ
वेळानंतर जे आहेत आता निवडणुका होताना दिसून येतील। पण जसं तू म्हणालीस महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याची देखील घोषणा होणं अपेक्षित होतं, पण साधारणतः ज्या वेळेस त्यांनी सुरुवातच अशी केली की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे 31 जानेवारी 2026च्या आधी आम्हाला सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत, तशाच पद्धतीत ज्यावेळेस माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न केले त्यावेळेस देखील त्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे की 31 जानेवारीची डेडलाईन आहे आणि ती आम्ही क्रॉस होऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रलंबित निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या 31 जानेवारी 2026च्या आतमध्येच होणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सरकारी कामं जी आहेत ती देखील पुढे ढकलण्यात येऊ शकतात किंवा मग त्याच्यावर काही वेगळा विचार केला जाऊ शकतो। या निवडणुकींसाठीची तयारी जी आहे ती झालेली आहे, पण सर्वात मोठा मुद्दा समजा काय कविता यामध्ये उपस्थित होतो तर जे विरोधकांनी महाविकास आघाडीने किंवा मनसेने जे निवेदन दिलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला त्यावर नेमकं आता उत्तर येणार का आणि कधी येणार, कारण की घोषणा झालेली आहे, आचारसंहिता लागू होत आहेत, त्यामुळे नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये देखील विरोधक जे आहेत महाविकास आघाडी जी आहेत त्यांना कुठेतरी आता त्यांच्या मनाविरुद्ध होत आहे असं बोलण्यासाठी हरकत नाही आहे। पण ज्या येणाऱ्या निवडणुका असणार आहेत, ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असणार आहेत त्यामध्ये देखील मतचोरीबद्दल आणि मतदार याद्यांमध्ये बदल करण्याबद्दल जी मागणी केली जात आहे त्याबद्दल तरी त्यांना काही दिलासा मिळतो का किंवा त्याच्यावर काही निवडणूक आयोग करतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आता देखील आपण रोहित पवार यांचं मत काय आहे ते देखील ऐकलेलं आहे आणि महायुतीमधनं देखील प्रतिक्रिया येत आहेत की आम्ही महायुती म्हणून एकत्रित जायला तयार आहोत, पण कुठे ना कुठे जागा वाटपसाठी तिढा जो आहे तो दिसून येणार आहे। प्रत्येक गोष्टीसाठी आता प्रत्येक उमेदवाराला आणि पक्षाला कुठेतरी नियंत्रण येणार आहे, खर्चाचे नियंत्रण असतं, असे अनेक आचारसंहितामधील मुद्दे असतात जे सर्व पाळायला लागतात आणि आता पुढचा 1 महिना जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। लोकसभेमधल्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या असो यामध्ये नेमकं जनतेने कौल कोणाला दिला हे तर आपण बघितलं, पण या ज्या छोट्या निवडणुका मानल्या जातात तिथे तळागाळातनं नेमकं कोणत्या लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवला जातो, कोणत्या पक्षावर विश्वास ठेवला जातो याचं उत्तर जे आहे ते थेटरित्या मिळत असतं। त्यामुळे सर्वच पक्ष जे आहेत भक्कम उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आणि सोबतच ते निवडून आणायचा देखील प्रयत्न जे आहेत ते करून येणार, पण मतदार राजा हा नेमका आपलं मत कोणाला नोंदवतो आणि कुठला उमेदवार निवडून येतो आणि कोणाची सत्ता दिसून येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कविता, जर जानेवारी 31 पर्यंत निवडणुका पूर्ण करायच्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सुद्धा, तर साधारण त्यांची घोषणा नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या आत निवडणूक आयोगाला करावी लागेल। अर्थातच ज्या पद्धतीने चर्चा येत होत्या त्यानुसार कुठेतरी 10 डिसेंबरच्या आधी त्यांना निवडणुका जाहीर कराव्या लागतील, म्हणजे साधारणतः 40 दिवसांचा कालावधी असतो। त्यामुळे 31 जानेवारीच्या आत समजा निवडणुका घ्यायच्या आहेत तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते 10 डिसेंबर पर्यंत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाला उर्वरित ज्या निवडणुका आहेत त्याची घोषणा करावी लागेल आणि त्याच्या तारखा ज्या आहेत त्या समस्त महाराष्ट्र समोर आणि राजकारण्यांसमोर ज्या आहेत ते त्यांना ठेवाव्या लागतील। खरं पाहायला गेलं तर टप्प्याटप्प्याने घेण्यासाठी कुठेतरी निवडणूक आयोग थांबवावं लागतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। ताई आवाज येतोय माझा? नमस्कार। बर, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर झालेली आहे। गेल्या बऱ्याच वर्षांपासून सगळेजण ज्याची वाट पाहत होते, विरोधकांचा प्रमुख मुद्दा आहे तो मतदार याद्यांचा, ज्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले गेले। निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की 2 स्टार या याद्यांमधले जे दुबार मतदार आहेत त्यांच्या समोर लावले जातील आणि ते मतदार 2दा मतदान करू शकणार नाहीत। निवडणूक आयोगाने जी भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? निवडणूक आयोगाच्या कुठल्या भूमिकेबद्दल आम्ही समाधान मानायचं? मुळात एकीकडे केंद्रामध्ये काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजींनी काय पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये माल प्रॅक्टिसिंग झालेलं आहे हे सप्रमाण दाखवलं। इथे मुंबईमध्ये आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी त्याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवले। त्या दिवशी महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे दाखवले। हे फक्त नुसत्या दुबार मतदानाचे नाहीये तर कित्येक ठिकाणी मृत व्यक्तींचं मतदान झालेलं आहे। बुलढाण्यामध्ये 5,500 मतदार हे मृत होते आणि तरी त्यांचं मतदान झालेलं आहे। जवळपास 7,000पेक्षा जास्त मतदारांचं हे डिलिशन झालेलं आहे।
ह्या सगळ्या एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे, जैन अशा आडनाव असणारे मतदार सापडलेले आहेत. इतक्या सदोष मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी खरं तर निवडणूक आयोगाने पुढाकार घेणे अपेक्षित होते. विशेषतः जेव्हा सर्व प्रमुख पक्ष यावर आक्षेप घेत आहेत तेव्हा त्या आक्षेपाला न जुमानता ही तारीख जाहीर करणं म्हणजे एका अर्थाने स्वतःचीच दंडेलशाही करण्याचा प्रकार निवडणूक आयोगाने केला आहे. पण सुषमाताई, मग आता विरोधी पक्षांची भूमिका काय? कारण निवडणूक आयोगानं तर आपलंच म्हणणं काय तेही स्पष्ट केलंय, निवडणुकांचा कार्यक्रम पण जाहीर करून टाकलाय, वर 31 जानेवारीच्या आतमध्ये आपण सगळ्या निवडणुका पूर्ण करणार हेही सांगितलंय. आता जर याच याद्यांसह निवडणुका होणार असतील तर विरोधी पक्षांची भूमिका काय असणार आहे? त्यांनी सांगितलं असेल, मला तर वाटते म्हणजे इतकं सगळं ठरवलेलं आहे. निवडून आलेले नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य हे कोण कोण आहेत याच्यावरही ते लगेचच बोलून घेतील. त्यांनी ते बोलून टाकलं पाहिजे की कुठे कोणता महापौर निवडला गेलाय, कुठे कोणता नगराध्यक्ष निवडला गेलाय, ते तरी कशाला शिल्लक ठेवले त्यांनी. तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा गेला होतात, म्हणजे काहींनी कोर्टातही याचिका दाखल केल्या गेल्या होत्या, पण उच्च न्यायालयानं सुद्धा कोणतंही तोडगा म्हणता येणार नाही, पण उच्च न्यायालयानं कोणता दिलासाही दिला नाही. इकडे तर दुसरीकडे मानवी मूल्यांसाठी लढणाऱ्या एखाद्याची सनदच रद्द केलेली असते, तर तिसरीकडे एक अख्खी टर्म घटनाबाह्य पद्धतीने भोगून झाल्यानंतरही त्या पक्षाच्या केसचा निकालच लागलेला नसतो वगैरे. पण एनिवे महाविकास आघाडी म्हणून आमची जी भूमिका आहे ती फार तर खरं तर आजच ती जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु कदाचित अजूनही आमचे सगळे नेते आता चर्चा करत असतील आणि ती भूमिका आम्ही उद्यापर्यंत जाहीर करतोय. ताई, धन्यवाद. जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची सगळी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर महाविकास आघाडी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काय भूमिका घेणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ती भूमिका कदाचित आज किंवा उद्यापर्यंत जाहीर केली जाईल अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या तारखा जाहीर झाल्यात, निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम अजूनही जाहीर होणं बाकी आहे. पण 31 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे कोर्टानं जी कालमर्यादा घालून दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं, त्या अगोदर या सगळ्या निवडणुका जाहीर केल्या जातील, निवडणुका सगळ्या पार पडतील असं राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या संदर्भात माहिती देत होते माझे सहकारी शुभम उमाळे. शुभम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.